ओय हिरो, ओय हिरोईन, काय झालं का? समोरच्यासाठी रडून पडून स्वतःला त्रास करून घेऊन ते बेन तिकडे निवांत मजा मारते, मस्ती करते. त्याला काही घेणं देणं नाही. तू रडते, रडती, रडतोय, काय काय पडलेलं नाहीये. तुझं काय चाललंय? तू काय स्टेटस टाकते? फसवणाऱ्याला पण लाज वाटली पाहिजे आयुष्यात, एवढं प्रामाणिक राहायचंय. बरं ठीक आहे, प्रामाणिक राहिलंच पाहिजे, कारण तू पण त्याच्यासारखंच केलं तर तुझ्यात आणि समोरच्याच्यात काय फरक राहिला, बरोबर की नाही? बरं तेवढं होऊन पण तुझं पुढं काय आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय, एवढं मोठं व्हायचंय की सोडून गेलेल्याला पण पश्चाताप झाला पाहिजे. कशाला पश्चाताप झाला पाहिजे? कशाला? तुझं तुझं तुझ्यासाठी तुला मोठं व्हायचंय, तुला तुझ्यासाठी प्रामाणिक राहायचंय, तुला तुझं आयुष्य घडवायचंय का तुला अजून पण ते गेलंय, त्या गेलेल्या नारसाळ्यासाठीच अजून पण त्या गोष्टी करायच्या, मोठं पण व्हायचंय त्या नारसाळ्याला काहीतरी वाटावं. त्याला जर एवढी असते, ठीक आहे, त्याला एवढ्या जर भावना असत्या तर ते एवढं असं नालायकपणाने वागलं असतं का? ती तो दोन्ही पण इथं लगेच येऊ नका. पोरं अशा असतात, पोरी अशा असतात, असलं इथं तत्वज्ञान द्यायला येऊ नका. फक्त सांगायचा मुद्दा एवढा, ती असेल, तो असेल, जे पण नारसाळा असेल, बेना असेल, ते गेलंय. आता तुम्हाला काय करायचंय? क्लिअर क्लिअर म्हणजे जो वे मध्ये ते आडवी आलेली जी नरसाळी होती ना, ती आता बाजूला स्वतःहून गेलेली आहे. मग तुम्हाला पुन्हा त्यांना असं वडत आणायचं किंवा तुम्हाला त्या रस्त्याने नाही जायचंय. तुम्हाला तुमच्या रस्त्यानं सरळ जायचंय. मग तिकडे प्रामाणिक राहा, मोठं व्हा, काय व्हायचंय ती व्हा, पण त्याच्यासाठी म्हणून नाही. कारण त्या समोरच्याला तेवढी लाज लज्जा काही नाही आहे. नाहीतर त्याने तुम्हाला अशा अवस्थेत सोडून, म्हणजे तुम्ही पार असं तुमचा देवदास झालाय, दिलजले झालाय की मी आता त्याच्यासाठी काय करून काय नको. मी लय प्रामाणिक आहे, माझं त्याच्यावरती तिच्यावरती लय जीवापाड होतं, मी राहू शकत नाही. तिने पण तुम्हाला सांगितलेलं मी जगू शकत नाही. जगतय, खातय, पेतय 2 टाइम निवांत, हिच्या बरं, त्याच्या बरं, तिच्या बरं, त्याच्या बरं, असं सगळीकडे फिरतय तर त्याला काय फरक पडत नाही. सो तुम्ही पण तुमचं जगा, जसं चाललंय तसं आयुष्यात बाहेर पडा. 4 लोक चांगली भेटतील, त्यांच्याशी बोला, त्यांना भेटा, त्यांच्यासोबत चांगलेवाली प्लॅनिंग करा मोठे होण्यासाठी. तिच्यासाठी त्याच्यासाठी नाही, स्वतःसाठी स्वतःला सिद्ध करा. आणि मग स्वतःला असं बघून सांगा, तिची किंवा त्याची लायकीच नव्हती की त्याने माझ्यासोबत किंवा तिनं माझ्यासोबत असायला हवं होतं. ठीक आहे, त्याला काही नाही वाटणार. ते गॉन केस आहे, गेलेली केस आहे, बाद झालेली 12ची केस आहे. सो तिला काय वाटणार नाहीये. तुम्हाला तुमच्यासाठी, तुम्हाला स्वतःच्या नजरेमध्ये मोठं व्हायचंय, प्रामाणिक राहायचंय, सक्सेसफुल व्हायचंय, त्यासाठी प्रयत्न करा. नाही की तिच्यासाठी त्याच्यासाठी. ते रताळी गेलीत, त्यांना जाऊ द्या, मरू द्या, तुम्ही तुमचं आयुष्य झालं. ठीक आहे मग